भाग्य दिले तू मला भाग 10। मृदुला सकाळी लवकर उठली आणि आवरून खाली आली। नेहमीप्रमाणे हॉलमध्ये असलेल्या बाबांच्या फोटोला नमस्कार केला। तिने देवघरात जाऊन दिवा लावला आणि देवासमोर हात जोडून उभी राहिली। बाप्पा, माझ्या सगळ्या जवळच्या व्यक्तींना नेहमी आनंदात ठेव, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर। माझ्या आर्यनच्या चेहऱ्यावरची स्माईल कायम तशीच राहू दे। मृदुला मनातच देवाकडे प्रार्थना करत होती। तिने डोळे उघडून परत एकदा देवाला नमस्कार केला। घरात खूपच शांतता वाटत होती। हॉलमध्ये कुणीच दिसलं नाही। किचनमध्ये जाऊन बघितलं तर तिथे शांता काकू एकट्याच नाश्त्याची तयारी करत होत्या। काकू, घरात कुणीच दिसत नाहीये। आई आणि मामी कुठे गेल्यात? मला काहीच माहीत नाही बघ। मी आली तेव्हा सौरभने दरवाजा उघडला। बाकी कोणी दिसलं नाही मला। कुठे गेलेत सगळे? तेवढ्यात मृदुलाचा फोन वाजला। हॅलो दीदी, दीदी तू पटकन टेरेसवरच्या रूममध्ये ये। दादू, तू तिथे काय करतोय? अगं मी इथे बुक्स घ्यायला आलो होतो। स्टूलवरून पडलो ग मी। दीदी माझा पाय मुरगळला, खूप दुखतेय ग। सौरभ रडवलेल्या आवाजात म्हणाला। बाप रे बाळा, तू तिथेच थांब, मी आलेच। मृदुला लगेच वर गेली। रूमचा दरवाजा लागलेला होता। तिने दरवाजा ढकलला। हॅपी बर्थडे मृदू, सगळे एकत्रच म्हणाले। आर्यन, त्याचे आई बाबा, आर्या सगळेच आले होते। रूम खूप सुंदर डेकोरेट केली होती। मृदुला तर हे सगळं बघून शॉकच झाली होती। ती अजूनही दारातच उभी होती। आर्या तिचा हात पकडून तिला आत घेऊन आली। हॅपी बर्थडे दिदू, सौरभ तिला हक करून म्हणाला। थँक्यू। मृदुलाने सगळ्या मोठ्यांना नमस्कार केला। सगळ्यांनी तिला विश केलं। आर्यननेही तिला विश केलं। चला आता केक कटिंग करायचं का? आर्या म्हणाली। हो करूया, पण त्याआधी आम्हाला तिचं औक्षण करू दे। आर्यनची आई म्हणाली। औक्षण करून झाल्यावर केक कटिंग झालं। सगळ्यांनी मृदुलाला गिफ्ट दिले। आर्यनच्या आईने तिला खूप सुंदर आणि नाजूक डायमंड इयरिंग्स दिले। आई, हे आई अहो, याची काय गरज होती? मृदुलाला एवढं महाग गिफ्ट घ्यायला खूप ऑकवर्ड वाटत होतं। का ग बाळा, आवडले नाही का तुला? आई तिच्या डोक्यावरून हात फिरत म्हणाल्या। नाही आई, तसं नाही। हे इयरिंग्स खरंच खूप सुंदर आहेत, पण एवढं महाग गिफ्ट मी। मृदुला अडखतच बोलत होती। अगं त्यात काय झालं बेटा, तू होणारी सून आहेस आमची। आमचं जे काही आहे ते सगळं आता तुम्हा दोघांचंच तर आहे। आणि हेच गिफ्ट जर तुझ्या बाबांनी दिलं असतं तर घेतलंच असतं ना। मग मी तुझा बाबा नाहीये का? आर्यनचे बाबा म्हणाले। बरोबर बोलतात तुम्ही मृदू, जर तू आम्हाला मनापासून आई बाबा मानत असशील तर तू हे गिफ्ट घेशील। आई म्हणाल्या। आई अहो, मला आता काही ऐकायचे नाहीये। ओके आई, मी घेते हे गिफ्ट। हे ऐकताच त्यांनी तिला प्रेमाने जवळ घेतलं। सगळे खाली जायला निघाले। सगळ्यात शेवटी आर्यन आणि मृदुला तेच राहिले होते। मृदुला जायला निघाली तसा आर्यनने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे टर्न केलं। हॅपी बर्थडे बच्चा। आर्यन तिच्या कमरेभोवती हात गुंडाळत म्हणाला। थँक्यू। मृदुला हसून म्हणाली। कसं वाटलं मग सरप्राईज? खूप छान। अरे पण कधी केलं तू हे सगळं? काल तर तू आलास, त्यात एवढी सगळी धावपळ करायची काय गरज होती? अरे बाबा, मी नाही केली धावपळ, आम्ही सगळ्यांनी मिळून केलं हे सगळं। खरं तर आम्हाला आणखी मोठा बर्थडे करायचा होता, पण माझं यायचं नक्की नव्हतं ना। आणि काल वेळेवर जास्त काही नाही करता आलं। आर्यन म्हणाला। लहान मोठा असं काही नसतं रे। आपली माणसं सोबत असली की प्रत्येक क्षण स्पेशल असतो। आणि हा बर्थडे तर माझ्या आयुष्यातला सगळ्यात स्पेशल बर्थडे आहे, कारण तू माझ्यासोबत आहेस। माझी पूर्ण फॅमिली माझ्यासोबत आहे। यापेक्षा जास्त मला काहीच नको। तुला नको असलं तरी मला द्यायचं ना। म्हणजे काही नाही। चल ना खाली जाऊया, आपली वाट बघत असतील ना सगळे। आर्यन विषय पेज बदलत म्हणाला। आर्यन आणि मृदुला खाली आले। पुरुष मंडळी हॉलमध्ये बसले होते। त्यांच्या छान गप्पा रंगल्या होत्या। आर्यन त्यांच्यासोबत येऊन बसला। मृदुला किचनमध्ये गेली। नाश्त्याची सगळी तयारी झाली होती। आर्या आणि मृदुलाने सगळं डायनिंग टेबलवर आणलं आणि बाहेर सगळ्यांना आवाज दिला। सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला। नंतर काही वेळाने घरी गुरुजी आले। मृदुला बाळा, ये इथे माझ्याजवळ बस, आर्यनची आई म्हणाली। मृदुला त्यांच्या शेजारी जाऊन बसली। तिला अजूनही गुरुजींच्या येण्याचं कारण कळलं नाही। आता तुला वेगळं सांगायला हवं का? बस इथे, आई हसत आर्यनला म्हणाल्या। तसा तोही मृदुलाच्या शेजारी येऊन बसला। गुरुजी, ही या दोघांची कुंडली। मामांनी त्यांच्या हातात कुंडली दिल्या। मृदुला मात्र टेन्शनमध्ये होऊन समोर बघत होती। अशी काय बघते? लग्न करायचंय ना? आर्यन हळूच तिला म्हणाला। तसं तिने चमकून त्याच्याकडे बघितलं।
आपल्या लग्नाची डेट फिक्स होतीये मॅडम. यू आर गोइंग टू बी मिस मृदुला आर्यन देशपांडे व्हेरी सून. हे ऐकताच मृदुलाने लाजून नजर वळवली. पुढच्या 15 दिवसांसाठी लग्नासाठी एक अत्यंत शुभ मुहूर्त आहे, गुरुजी म्हणाले. गुरुजी, 15 दिवस म्हणजे खूपच लवकर होईल. एवढ्या कमी वेळात सगळी तयारी कशी करायची? मृदुलाची आई म्हणाली. हे बघा, 15 दिवसांनी खरंच खूप चांगला मुहूर्त आहे, पण त्यानंतर निदान पुढचे 8 महिने कुठलाच मुहूर्त नाहीये. गुरुजी म्हणाले. असं असेल तर आपण येणाऱ्या मुहूर्तावरच लग्न करूया. मृदुला, आर्यन बेटा, तुम्हाला चालेल ना? आर्यनचे बाबा म्हणाले. बाबा, तुम्ही जे ठरवाल ते चालेल आम्हाला. आर्यन म्हणाला. मृदूनेही होकारार्थी मान डोकावली. ठीक आहे, मग 15 दिवसानंतरची तारीख फिक्स करायची का स्थितीजराव? हो, करूया ना, मामा हसत म्हणाले. रोहिणीताई, तुम्ही कामाची अजिबात काळजी करू नका. अहो, आपण सगळे मिळून करूया ना. आर्यनची आई त्यांना हातावर हात ठेवून म्हणाली. चला, मी सगळ्यांचं तोंड गोड करते. मामी म्हणाल्या. त्यांनी किचनमध्ये जाऊन पेढे आणले. सगळ्यात आधी देवासमोर ठेवून मग सगळ्यांना दिले. सगळे खूप खुश होते. लंच एकत्रच झाला. तेवढ्या वेळात यश आणि आर्याने या दोघांना मनसोक्त चिडून घेतलं. दुपारी सगळे गेल्यावर मृदुला तिच्या रूममध्ये बसली होती. तिच्या मनाला एक वेगळीच हुरहुर लागली होती. आता आपलं लग्न होणार, आपण हे घर सोडून जाणार, असे सगळे विचार तिच्या डोक्यात येत होते. तिला आनंद तर होताच होता, पण मनात कुठेतरी भीतीही वाटत होती. मृदुलाने तिचे सगळे गिफ्ट्स ठेवण्यासाठी कपाट उघडलं. ती सगळं ठेवताच होती तर तिला तिथे एक गिफ्ट पॅक केलेला बॉक्स दिसला. तिने तो बॉक्स हातात घेतला तर त्यावर तिचंच नाव लिहिलं होतं. म्हणून तिने उघडून बघितलं. त्यात एक चिठ्ठी होती. हॅपी बर्थडे मेरी जान. लग्न ठरलंय म्हणून भीती वाटते ना? एवढं घाबरायला काय झालं? तुझं फक्त घर बदललंय बच्चा. त्या घरातली माणसं आणि त्यांचा इम्पॉर्टन्स कायम तसाच राहील. मृदुलाचे डोळे भरून आले होते. आता रडायचं थांबव आणि हस, आणि संध्याकाळी तयार राहा. काळजी करू नकोस. घरी सगळ्यांना माहिती आहे आणि मामांची परमिशन पण घेतली आहे. गाडीत तुम्हाला 8 वाजता घेऊन जाईल. तुमचे पुढचे सरप्राईज तुमची वाट पाहत आहे. आय लव्ह यू. मृदुलाने ते गिफ्ट बाहेर काढलं. ब्ल्यू कलरचा लॉंग लेंथ ऑफ शोल्डर वन पीस होता. मृदुलाला त्या ड्रेसकडे बघून हसली आणि परत तो पॅक करून आतमध्ये ठेवून दिलं. संध्याकाळी मृदुला तो ड्रेस घालून तयार झाली. केसांची समोरून वन साइड हेअरस्टाईल करून मागे केस मोकळे सोडले होते. कानात आईने दिलेले डायमंड्स इयरिंग्स, नॉन लिपस्टिक्स आणि हलकासा मेकअप. काही वेळाने तिला घ्यायला कार आली. कार एका अलिशान हॉटेल समोर येऊन थांबली. मृदुला जशी कारमधून उतरली, एक वेटर तिच्या जवळ येऊन उभा राहिला. गुड इव्हनिंग मॅम, धिस इज फॉर यू. त्याने मृदुलाला ग्रीट केलं आणि एक बुके तिच्या हातात दिला. थँक्यू मॅम, सर इज वेटिंग फॉर यू. प्लीज कम विथ मी, तो म्हणाला. मृदुला त्यांच्या मागे जाऊ लागली. तो लिफ्टने मृदुलाला टेरेसवर घेऊन गेला आणि तिला तिथे सोडून तो निघून गेला. तिथे सगळीकडे अंधार होता. आर्यन, मृदुलाने त्याला आवाज दिला तसे सगळे लाईट्स ऑन झाले. समोर जे होतं ते खरंच खूप सुंदर होतं. आर्यन हाताची घडी घालून हसत तिच्याकडे बघत उभा होता. तिला बघितलं आणि त्याची नजर तिथेच खिळली. ब्युटिफुल. त्याच्या तोंडून आपोआपच हे उद्गार बाहेर पडले. त्याने जवळ जाऊन तिच्यासमोर हात पुढे केला. तिनेही हसत तिचा हात त्याच्या हातात दिला. आर्यन तिला टेबल जवळ घेऊन गेला. पूर्ण टेबल गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवला होता आणि त्यावर केक ठेवला होता. मृदुलाने केक कट केला. त्यानंतर दोघांनी डिनर केलं. दोघेही एकत्र छान वेळ घालवत होते. दोघेही सोफ्यावर बसले होते. मृदुला आर्यनच्या हातात हात गुंडाळून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. आर्यन, चंद्र किती छान दिसतोय ना? हो ना, आर्यन तिच्याकडे बघत म्हणाला. अरे एकदा त्याच्याकडे बघ तरी. माझा चंद्र माझ्या जवळ बसलेला असताना मी त्या चंद्राकडे का बघू? आर्यन तिच्या जवळ जात म्हणाला. मृदुला लाजून तिथे उठून जाऊ लागली. आर्यनने तिचा हात धरला. ती पाठमोरी उभी होती. तिला हातात काहीतरी घातल्यासारखं वाटलं. वळून बघितलं तर आर्यन तिच्या हातात डायमंड ब्रेसलेट घालत होता. ब्रेसलेट घालून झाल्यावर त्याने तिच्या हातावर हलकीच किस केलं. हे काय आहे आता? मृदुला जरा चिडूनच म्हणाली. तुझं गिफ्ट. आर्यन हसत म्हणाला. आर्यन, ऑलरेडी एवढं सगळं केलंय ना, आता याची काय गरज आहे? आणि तसंही आईबाबांनी मला सकाळीच गिफ्ट दिलंय. ते गिफ्ट आईबाबांकडून होतं आणि माझ्या बच्च्याला मी हवं तेव्हा गिफ्ट देईन. त्याला तुला काय प्रॉब्लेम आहे? आफ्टर ऑल सी इज गोइंग टू बी माय वाईफ. आर्यन लटक्या रागात म्हणाला. त्याच्या बोलण्यावर मृदुला गोड हसली. झालं की अजून बाकी आहे काही? मृदुला त्याच्या गळ्यात हात टाकून प्रेमाने म्हणाली.
आहे ना, असं म्हणून तो गुडघ्यावर बसला आणि हात पुढे केला. मिस मृदुला, वड यू लाईक टू डान्स विथ मी? शुअर. तिने त्याच्या हातात हात दिला. मागे छान रोमॅन्टिक म्युझिक सुरू होतं. दोघेही डान्स करताना एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते. आता जर कुणी त्या दोघांना बघितलं असतं तर त्या व्यक्तीची दृष्टच लागली असती त्यांना. दोघेही अगदी मेड फॉर एच अदर वाटत होते. मृदू, किती छान वाटतंय ना इथे. ही वेळ कधी संपूच नाही असं वाटतंय. मृदुलाने त्याला मिठी मारली. आता छान वाटतंय, ती म्हणाली. वेडू. आर्यनने हसून तिला आणखी घट्ट मिठी मारली. आय लव्ह यू टू बच्चा. थँक यू. आता हे कशासाठी? माझा बर्थडे एवढा स्पेशल बनवण्यासाठी. तुझा बर्थडे असला तरी तो तुझ्यापेक्षा जास्त स्पेशल माझ्यासाठी आहे, कळलं? आर्यन तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. आणि तू माझ्यासाठी फक्त स्पेशल आहेस. मृदुला त्याच्या गालावर किस करत म्हणाली. सिर्फ 15 दिन और उसके बाद तो हमारा हर दिन स्पेशल होगा. आर्यन, किती फिल्मी. आर्याकडून ट्रेनिंग घेतलीस का? आजचा पूर्ण दिवसच फिल्मी होता. यात त्या आणखी एक. आर्यन हसत म्हणाला. बच्चा, निघूया काय? उशीर होतोय ना. घरी सगळे वाट बघत असतील. आर्यन म्हणाला. मृदुलाने हो म्हणून मान डोकावली. मृदुला आणि आर्यन हॉटेलमधून बाहेर पडतच होते की एका मुलीने आर्यनला आवाज दिला. आर्यन. दोघांनी मागे वळून बघितलं तर एक मुलगी त्यांच्याजवळ येत होती. कपड्यांवरून तरी ती खूपच मॉडर्न वाटत होती. इशिका. आर्यन आश्चर्याने म्हणाला. हाय आर्यन, सो नाईस टू सी यू. ती त्याला मिठी मारत म्हणाली. तू इथे का? मी नाही येऊ शकत का तुमच्या पुण्यात? अगं तसं नाही, पण अशी अचानक. अरे माझं एक काम होतं इथे म्हणून आले. पण ते जाऊ दे, आधी मला सांग, तू कुठे होतास एवढे दिवस? किती दिवसांनी भेटतो यार. कॉलेज काय संपलं, तू आणि यश तर गायबच झालात, ती म्हणाली. मृदुला एवढ्या वेळ फक्त त्यांचं बोलणं ऐकत होती. आर्यनच्या हे लक्षात आलं. त्याने त्या दोघींची ओळख करून दिली. इशिकाने त्या दोघांना कॉंग्रॅच्युलेट केलं. बोलता बोलता तिला ही कळलं की मृदुला यशची बहीण आहे. ती मृदुलासोबत खूप आपुलकीने बोलत होती, पण आर्यनला तिचं वागणं जरा विचित्र वाटत होतं. मृदुलाने तिला दुसऱ्या दिवशी घरी इन्व्हाइट केलं. खरं तर तिने स्वतःला इन्व्हाइट करून घेतलं. आता आर्यनला खूप टेन्शन आलं होतं. इशिका, ॲक्च्युली आम्हाला खूप लेट झालंय. सो आर्यन म्हणाला. हो, अरे मी पण निघते. माय फ्रेंड्स आर वेटिंग फॉर मी. त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. इशिकाला भेटल्यापासून आर्यन जरा डिस्टर्बच होता. कारमध्येही तो गप्पच होता. मृदुलाला ते जाणवत होतं. शेवटी न राहून तिने त्याला विचारलंच. काय झालं आर्यन? तू एवढा शांत का आहेस? मृदू, तू तिला घरी बोलवायला नको होतं अगं. आर्यनने तिला जे सांगितलं ते ऐकून तर आता तिलाही जरा टेन्शनच आलं होतं.